विधान परिषदेमध्ये मंत्र्यांच्या जबाबदारीवरून घमासान झाल्याचं पाहायला मिळालं। राज्यमंत्री असताना इतरांकडे जबाबदारी कशासाठी असा सवाल विरोधकांनी केलाय। राज्यमंत्र्यांना उत्तर देता येत नाही का असा सवाल ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार अनिल परब यांनी केलाय। राज्यमंत्र्यांना जर उत्तरच देता येत नसेल तर त्यांना मंत्रिमंडळात का घेतलं असा खोचक सवालही अनिल परब यांनी केलाय। राज्यमंत्र्यांवर अविश्वास दाखवला जात असल्याचं म्हणत अनिल परब यांनी सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल केलेला आहे की बाबा मुख्यमंत्र्यांचे अधिकार दुसऱ्या मंत्र्यांना दिले, ते उत्तर देत आहेत, परंतु त्या खात्याचा राज्यमंत्री आज आहे। आणि राज्यमंत्री असताना देखील की मंत्री जर येऊन मुख्यमंत्र्यांचे किंवा उपमुख्यमंत्र्यांचे विषय जर हाताळत असतील तर ते योग्य आहे का? नंबर एक, त्या राज्यमंत्र्यांवरती भरतशेठ गोगावले मंत्री महोदय समज द्या, समज समोर बघा काय म्हणतायत। राज्यमंत्र्यांचे अधिकार कमी आहेत का? राज्यमंत्री कॅपेबल नाहीत का? राज्यमंत्री कॅपेबल नाहीत का? मग राज्यमंत्र्यांचा असा अवमान करण्याचा अधिकार हा आपल्या सभागृहात काही शोभत नाही। आम्ही देखील गेले कित्येक वर्ष आमदार आहोत, ज्यावेळेला मंत्री उपलब्ध नसतो त्यावेळेला राज्यमंत्री सभागृहात उत्तर देतो। मग राज्यमंत्री केलेत कशाला? राज्यमंत्र्यांना जर तुम्ही उत्तर देण्यासाठी जरी वरच्या सभागृहात पाठवणार नसाल तर या राज्यमंत्र्यांना काम काय? अगदीच तुमचा कोणावर विश्वास नसेल तर कॅबिनेट दर्जा प्रवीण दरेकरांना दिलाय ना, त्यांना तरी द्या उत्तर द्यायला। त्यांना फक्त काय तुम्ही अहवाल मांडायला ठेवला, आभाराचं प्रदर्शन करायला, आणि तुम्ही राज्यमंत्र्यांवरती तुम्ही देत नाही अधिकार। अरे काय चाललंय काय सभागृहामध्ये? माननीय उपमुख्यमंत्री महोदयांनी ज्या 3 विभागांची अतिरिक्त जबाबदारी दिलेली आहे आणि त्या विनंती पत्रामध्ये आपल्याकडे जे आलेलं आहे ते जर आपण पाहिलं तर राज्यमंत्र्यांशी समन्वय साधून विधिमंडळ कामकाजामध्ये सहभाग घेणं, प्रश्नांची उत्तरं देणं, त्याच्यामध्ये स्पेसिफिक वर्डिंग आहे राज्यमंत्र्यांशी समन्वय साधून। आणि हे करण्यापाठीमागचं माननीय उपमुख्यमंत्री महोदयांचा उद्देश एवढाच आहे की तिन्ही विभाग, नगरविकास विभाग असेल, गृहनिर्माण विभाग असेल, या विभागांमध्ये किंवा MSRDC विभाग असेल, या विभागांचे प्रश्न, लक्षवेधी किंवा इतर काय आयुधांच्या माध्यमातून चर्चा एकाच वेळी दोन्ही सभागृहामध्ये असतात। आणि अशा वेळी जर त्या ठिकाणी दोन्ही ठिकाणी उत्तर देण्याची किंवा मंत्री गैरहजर आहेत म्हणून तो प्रश्न पुढे गेला म्हणूनसाठी केलेली ही व्यवस्था आहे।